शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत युवा सेना माणगाव तालुक्याच्या वतीने गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली। माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित लोकार्पण सोहळा राज्याचे मंत्री भरत गोगावले आणि शिवसेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला। यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले। पक्षाच्या वर्धापन दिनी सुरू करण्यात आलेली ही रुग्णवाहिका सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी अखंडितपणे सुरू राहील अशी ग्वाही त्यांनी दिली। या कार्यक्रमाला तालुका प्रमुख ॲडव्होकेट महेंद्र माणकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश मेहता, डॉक्टर संतोष कामेरकर, युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल भारे, राजाभाऊ रणपिसे, नीलिमा घोसाळकर, विलास शिंदे, दिनेश हरवंडकर, डॉक्टर परेश भारे, ज्ञानेश्वर उत्तेकर यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी आणि रुग्णालय कर्मचारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिघे साहेबांनी वह्यांचं वाटप सुरू केलं आणि बाळासाहेबांनी ॲम्ब्युलन्स आणि रक्तदान शिबिर या 2-3 गोष्टी काहींच्या स्मरणामध्ये राहण्यासारख्या आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे। आज ही ॲम्ब्युलन्स आम्ही देतोय ही ना नफा ना तोटा या तत्वावरती आहे, परंतु ड्रायव्हर, डिझेल आणि थोडी झीज पाणी होते ते आम्ही फार मोठी जास्त अमाऊंट नाही सांगणार, परंतु गोरगरिबाला परवडेल अशा पद्धतीने ही ॲम्ब्युलन्स चालवली जाईल।